सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करत आहोत। चला दोन्ही संघाचे टवेकमान बघा, यानंतरचा सामना असेल आनंदी ट्रान्सपोर्ट रोहित आणि एका बाजूला 10 सरकार कैलासवासी पंढरीशेठ फडके स्मृती सुमित, दोन्ही कॅप्टन बी रेडी। तर आपण सन्मानाकडे जातोय। मंचावरती असणारे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, पारगाव ग्रामस्थांचा सन्मान माजी सरपंच आदरणीय महेंद्रजी पाटील साहेबांना मी ते सन्मानित करत आहोत। माजी सरपंच आदरणीय महेंद्र पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। माजी सरपंच महेंद्र पाटील साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत। आणि यानंतर पुढचा सन्मान असेल विनायक दादा पाटील, त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत। चला जोरदार टाळ्या द्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी, आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी, कारण या स्पर्धेमध्ये मान्यवर सर्व पारगाव ग्रामस्थ असतील, कारण आयोजकच आहेत या ठिकाणी पारगावचे सर्व आमचे ग्रामस्थ। यानंतर गजानन पाटील साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत। विनायकजी पाटील, क्षमाचा विनायकजी पाटील यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत। त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। माजी उपसरपंच आदरणीय मनोज दादा दळवी, त्यांचाही आम्ही इथे सन्मान घेत आहोत। विनायकजी पाटील यांचा सन्मान आणि यानंतर आदरणीय माजी उपसरपंच मनोज दादा दळवी, मनोज दादा म्हटलं की नाईट स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि यानंतर सन्माननीय मच्छिंद्र तांडेल साहेब यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत। सन्माननीय मच्छिंद्र तांडेल साहेबांचा सन्मान। चला सामना चालू होतोय, आपण लगेच मॅच चालू करा। ज्येष्ठ नागरिक मच्छिंद्र तांडेल साहेब यांचा सन्मान। आणि यानंतर आदरणीय ऋषिकेश मोकल साहेब, कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा। आणि यानंतर ऋषिकेश मोकल साहेबांना मी इथे सन्मानित करणार आहोत। यस, पत्रकार आहेत, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार क्षेत्राला ओळखलं जातं, संबोधलं जातं, आणि पत्रकार तांडेल साहेबांचा हा सन्मान। आणि यानंतर आदरणीय राहुल कांबळे साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। पारगाव प्रीमियर लीग, पारगाव ग्रामस्थ आयोजित पारगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत। आणि यानंतर आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांना मी इथे सन्मानित करणार आहोत। यानंतर दत्तात्रय पाटील साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी घेत आहोत। चला मॅच चालू करा, टाइम अलर्ट असेल। चला एक सामना होऊ द्या। विशुकोळी आदरणीय शंकर तारेकर साहेबांना मी या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आदरणीय शंकर तारेकर साहेबांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जाईल। चला फिल्डिंग टीमचा 12वा खेळाडू प्रफुल्ल आलाय। यस, युवराज इव्हेंटचे सर्व आदरणीय राहुल भाई यांचं आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत। अर्जुन पाटील साहेब, या अगोदर विष्णू पाटील साहेबांचा मी सन्मान घेत आहोत। सन्माननीय विष्णू पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आदरणीय विष्णू पाटील साहेबांचा हा सन्मान मंचावरती केला जातोय। आणि यानंतर जगन्नाथ पाटील साहेबांना मी इथे सन्मानित करत आहोत। प्रत्येक पाहुण्यांचा हा सन्मान। क्या बात आहे, पहिला बॉल मला वाटतं षटकारच ठोकलाय। सुरुवात धमाकेदार PPL ची आपण होताना पाहत आहे। सुनील मुकल साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत। आदरणीय सुनील मोकल साहेब, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर आदरणीय नामदेव भोईर साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। पहिल्या षटकासाठी स्वतः कॅप्टन आहेत प्रफुल्ल, आणि त्यांच्या समोर मला वाटतं विघ्नेश बॅटिंग करतोय।
सेन्सेबल फटका ड्राईव्ह करत असताना आकाश तारेकर स्टॅकिंग एंडला नामदेव भोईर साहेबांचा सन्मान. आणि कालच मला वाटतं आकाश तारेकर सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय. रॉयल कलंबोली संघाचं नेतृत्व करत असताना रायगडचा वंडर बॉय. आणि यानंतर आमचे बड्डे बॉय निशांत दादा म्हात्रे यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि सर्वात अगोदर आज या PPLच्या माध्यमातून निशांत दादा तुम्हाला वाढदिवसाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. निशांतजी म्हात्रे यांचा सन्मान. चला जोरदार टाळ्या होत्या खतर आमचे बर्थडे बॉय निशांत दादा यांच्यासाठी. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे 50वा. क्या बात आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यानंतर कैलास तारेकर यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. कैलासजी तारेकर त्यांचा सन्मान केला जाईल. वाटतं मागच्या आम्ही स्पर्धेमध्ये आलो होतो तेव्हा कैलास दादांचा वाढदिवस होता, डे स्पर्धा होती. आणि यानंतर आदरणीय राम तारेकर साहेब ज्येष्ठ नागरिक पारगावचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय राम तारेकर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आणि यानंतर आदरणीय गंगाधर तारेकर साहेब, ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आणि मंचावरती असणारे आमचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्यांचा सन्मान सन्माननीय गंगाधर तारेकर साहेबांचा सन्मान केला जाईल. यस, थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये अमितदादा म्हात्रे जोहे यांचा. यस यस, धन्यवाद रोशनजी पाटील यांचा आपण आवाज ऐकत होता. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये थोडीशी गडबड आहे. पाहुण्यांचं स्वागत होणं. ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित PPL अर्थात पारगाव प्रीमियर लीग, तो आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का हम दिल से हार्दिक हार्दिक अभिनंदन करें. और इस मैच का पूर्वांग का आंखों देखा हाल बताने के लिए हम माइक्रोफोन के ऊपर जुड़ चुके. इस बीच तारेकर के लिए गेंद थोड़ी सी कट हुई थी जरूर, लेकिन गेंद को खेल दिया गली के क्षेत्र में. सिंगल लेने में कामयाब बने आकाश तारेकर, खुद कप्तान है. और इसी बीच देखा जाए तो इस सिंगल के साथ मुझे लग रहा है टोटल स्कोर पहुंचा है 14. यस, नैतिक इंटरप्राइजेस एंड मानस SSCS, इस टीम का स्कोर पहले ओवर के समाप्ति के बाद बन चुका है 14 रन बिना कोई विकेट के नुकसान पे. शानदार जानदार यह जो नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. और पारगांव गांव क्रिकेट की पंडरी है. पारगांव गांव संगीत का अगर है. पारगांव गांव चाहे इस बार देखा जाए कबड्डी हो जाए या कोई पूरी तरह से कला का योगदान हो जाए, उसमें काफी ये माहिर गांव है. और इस गांव ने बड़े सभी रत्न दिए हुए, लेकिन आज इस गांव में ये पूरे रत्न अपने गांव के लिए एक दूसरे के साथ अपोजिट भिड़ रहे, तो बड़ा मजा आ जाएगा. आकाश तारेकर, सुमित जी धोंगड़े या सोनिया भाई हमारे इस बार देखा जाए पूरी तरह से उनके सभी पुराने खिलाड़ी, निनाद भाई हो जाए, ये सभी लोग, आकाश भाई, और पूरी तरह से इस बार देखा जाए आनंद भाई, ये सब लोग अपोजिट खेल रहे. इन्होंने क्रिकेट के लिए काफी शानदार योगदान दिया. उसमें यंगस्टर हमारे कुणाल तारेकर हो जाए, प्रवीण हो जाए, ये पूरी तरह से शानदार योगदान दे रहे हैं सभी. लेकिन आज अपोजिट खेल रहे एक दूसरे के साथ. और रविवार यानी कि संडे को पता चलेगा ट्रॉफी का हकदार कौन. यह सब टाइम इज आउट 100%. ये तो अभी मुझे लग रहा है ये मैच जल्द खत्म होना चाहिए, उसके बाद हम चलेंगे जरूर 11:43 घड़ी के अंदर. वहां फुल टॉस नहीं, तुम फुल टॉस आकाश तारेकर देंगे तो क्या बनेगा आपको मालूम है ना. उन्होंने मिड विकेट के ऊपर लंबा विकेट. चरण जी छत्रपति शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपति शिवराज गणेश आराध्य दैवत. तो इसी बीच इस छक्के के साथ हम देख सकते हैं नैतिक इंटरप्राइजेस एंड मानस SCS टीम का स्कोर पहुंचा 20 बिना कोई विकेट के. बॉल दीजिए. ISS का कृपया गाडी कोणाची बघा, मॅक्स गाडी आहे, थोडीशी आपण बाजूला करा. रिप्ले होते जरा काचेचा कुणाल.
कदाचित गाड्या आपण थोडंसं तिकडे टोन करा म्हणजे आरसा रिप्ले आतमध्ये येणार नाहीये. बघा समोर ज्या गाड्या आहेत त्या सर्वांना विनंती ज्यांच्या आहेत त्यांनी थोडं तोंड तिकडे करा. ब्लॅक गाडी कोणाची बघा आहे. एस एस ओके ओके काय हरकत नाही आहे. थोडीशी तोंड तिकडे करा कारण आता या प्रीमियर लीग मध्ये तोंड आपली समोर पाहिजे. एर्टिका गाडी कोणाची बघा ती बाजूला हलवायची. केडी भाई आपण जायचं. धन्यवाद सावकाश जा. येस येस कारण काय आता पूर्वी बघा पूर्वी सायकलचा जमाना होता. आमचे सर्व इथे ज्येष्ठ लोक बसले त्यांना सर्वांना माहिती आहे. पहिले सायकल एकाकडे असली की त्याच्या पाठीमागे 5-5 लोक जायची. आयला नंतर मोटरसायकल आल्या त्याही गेल्या आणि नंतर 4 व्हीलर डायरेक्ट आल्या. जमाना बदललाय परंतु तो काळ वेगळा होता. त्या दिवसाची मजा वेगळी होती मित्रांनो. स्कोर 20 यानी कि 20 रन. नहीं रे भैया तू आकाश तारेकर को ये गेंद दे रहा है पीछे गेंद रख रहा है तो मिलेगा ना रफाना 6 रन के लिए. ठोकर जाए. आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज लोकनेते दिवंगत आमचे दिवापाटील साहेब आणि समोरच आज एअरपोर्ट आम्हाला सर्वांना बघायला मिळते. काल होता आपण विमान आकाशात असायचं नाही आपण जवळून बघायचं लांबून बघायचो. आणि सन्मान्य आमचे महेश पाटील साहेब गाय यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि संघाची धावा संख्या 26. कप्तान आकाश तारेकर मोड में आया है. व्यक्तिगत पहुंचे 14 पे. ये बैक पे जोरदार स्ट्रोक कर दिया है. कवर के ऊपर खेला हुआ शॉट बेहतरीन इस बार देखा जाए. शानदार पंच 4 रन के लिए. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिवा. येस येस या विमानतळाला सन्माननीय लोकनेते दिवा पाटील साहेबांचंच नाव द्या. आणि संघाची धाव संख्या 30. और तारेकर ने लॉफ किया है एक बार फिर से इनसाइड आउट शॉट. कवर के ऊपर देखिए बढ़िया स्ट्रोक 4 रन. और आकाश तारेकर अपना एफर्ट दिखा रहा है गांव के प्रीमियर लीग के लिए अपनी टीम के सरदार की असरदार बल्लेबाजी. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिवा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिवा पाटलांचं नाव. अंतरराष्ट्रीय विमानतल. लेकिन आकाश तारेकर के बल्ले से 2 सिक्सर 2 बाउंड्री 4 गेंदों में 20 रन. इस यंग स्टार को आकाश तारेकर ने रिमांड में लिया है और ये दूसरे ओवर में जो कुछ कड़क बल्लेबाजी कर रहा है इसे गैर से दिया. चौका बूम हो गया है. मुझे ये लग रहा है कि बॉलर के नट बॉल ढीले किए हैं डीजे. सी करता है. अरे 3 दिन में एंजॉय करने का. कल सुबह जल्दी कौन उठेगा. मैं ही उठेगा और बैनर के ऊपर फोड़ देगा. ऐसे दिशा दी. ओ कैच इट. हो आकाश तारेकर गलत शॉट खेले और आकाश तारेकर के भांजे ने कैच लिया है. इसे कहते आर्यन चंद्रकांत पाटिल ने कैच पकड़ा है. इसे कहता है मामा को घर में भेजना. शाबाश भांजे ठोको.
यस जो जिन्होंने कैच पकड़ा है वो 15 साल का लड़का है और आकाश का ये बचा। ओ ये देखिए क्या इंडियन क्या है इंडिगो। देखो सब हम नजदीक से दूर से देखते आप नजदीक से देख रहे। एक बार मैं सोने भाई गया ना एयर होस्टेल भी भीगी पड़ेगी। देखो सागर जाएगी सागर को पप्पी किधर लेगी वो। लेकिन इस बार यहां विकेट तो बड़ी मछली जाल में कप्तान वापस 26 रनों की धुआंधार पारी खत्म आकाश तारेकर की झटका लगा। इस बार देखा जाए नए विकेट एंटरप्राइजेस मानस एसएससीएस टीम को अंतिम बॉल के ऊपर विकेट लिया है क्योंकि उस बॉलर जो था ना वो मुझे लगता है गेंदबाज तो विपुल पूरी तरह से नाराज हो गया कि आकाश मुझे मार रहा है मैं क्या करूं। लेकिन आकाश की विकेट उन्होंने अंतिम बॉल के ऊपर लिया और पहला ब्रेक थ्रू तगड़ा दे रहा है क्योंकि वो सेट बल्लेबाज था उसे ही वापस भेजना थोड़ा सा कठिन लग रहा था लेकिन उन्होंने वापस भेजा आकाश को। प्रवीण आए प्रफुल्ल आए प्रफुल्ल भाई और प्रवीण भाई ये दोनों भाई लेकिन लेफ्ट आर्म और विकेट फुल टॉस है। इस बार चौका मिलेगा 6 रन। इरादा स्पष्ट किया बल्लेबाज विघ्नेश पाटिल ये सलामी बैट्समैन है और आकाश जाने के बाद वापस बल्लेबाज आए रत्नदीप पाटिल एक जमाने के ये मशहूर ऑलराउंडर खिलाड़ी आज अनुभवी तौर के ऊपर आ चुके वन डाउन बैट्समैन और थोड़ी यार गेंद थी एक सिंगल मिलेगा दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे नहीं और रत्नदीप दादा के पास स्ट्राइक पहली दफा गेंद को खेलेंगे। आज गांव के प्रीमियर लीग के लिए सभी दिग्गजों के से भरा हुआ ये गांव क्रिकेट की पंडरी कहते हैं। यंगस्टर छोटे बच्चे बुजुर्ग लोग पूरी तरह से आनंद लेंगे इस प्रीमियर लीग का। और हमारे कमलाकर मामा भी देखिए अनिल कपूर जैसे उनकी स्टाइल हत्तीला चड्डी गालते और ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप रखी हुई है थोड़ी सी उछली हुई गेंद है जिसमें ब्रेटली की याद दिलाई कर्टली आमरोल कोर्टनी वॉल्श ये उछलने वाली गेंदें फेंकते थे और कर्टली अमृत और कोर्टनी वॉल्श होने भाई क्या वो जमाने के वो गेंदबाज थे यार। उनको डर लग देखने के बाद ही डर लगता था। और एक्रॉस कमले मामा देखिए अनिल कपूर ये आज भी उम्र बड़ी हुई है लेकिन फिर भी देखिए जोश वही है जज्बा वही है मिस्टर इंडिया। देख सागर देख इस जमाने में गए सोना बिना भाई इनके चेहरे के ऊपर की फेयर एंड लवली मजबूत है। अरे हमारा डाउन हो गया। ये लोग पहले रोटी के साथ सुकट खाते सुकट की चटनी खाते थे हम चाइनीज की खा रहे हैं शरीर बाद। और यहां एक सिंगल जरूर मिलेगा उछलती हुई जरूर गेंद अंपायर कहेंगे मुझे लेग बाई के रूप में सिंगल और स्कोर 44-44। भार्गव प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन क्या मैदान की सजावट देखी है क्या आयोजन देखी है। ये खूबसूरती के साथ अंदर आई थी गेंद को रक्षात्मक तरीके से खेला है सेंसिबल क्रिकेट और एक सिंगल के साथ यह संपर्क का है पाणी पाणी तुम्हाला पाहिजे का नको यस पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये बरोबर 3 षटक संपलीत पाणी तसा तुम्हाला कुठं फिटनेस डाऊन वाढला काय थकाव वाटत असेल तर तुम्ही लगेच पाणी घ्या साईडला आपला लिंबू सरबती आहे त्याचाही आनंद घ्या मित्रांनो। परंतु गरज नसेल तर तुम्ही तयारीमध्ये असाल तर क्रिकेट फास्ट केला परंतु इथं कोणी आकाश भाई यांचे चिरंजीव आलेले आहेत त्याच्या हातात द्या त्याला पाणी घेऊन जाऊ द्या। त्याचं नाव काय ध्रुव तळेकर याला म्हणतात महेश नामदेव पाटील साहेब यांचं आगमन झाले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर आणि आकाशभाई यांचे सुपुत्र बघा पाणी घेऊन गेले याला म्हणतात सौरव गांगुली पेक्षा या जबरदस्त आहे। गांगुली साहेब पाणी घेऊन जात नव्हते पूर्वी परंतु हा गेले त्यांनी बघा समोर प्रफुल्लला पण पाणी दिलंय कारण त्याला माहिती आहे प्रफुल्लला पाण्याची गरज आहे। पाणी शरीरामध्ये असल्यानंतर अधिक थकावा दूर होतो आणि 3 षटकानंतर आपण बघू शकता नैतिक एंटरप्राइजेस मानस एससीसीएस टीम संघाची धावा संख्या झाली ती 35
हा 45 ला एक विकेट मैदानाच्या बाहेर. आणि पुढचा सामना आहे दादा सरकार वर्सेस आनंदी ट्रान्सपोर्ट वर्सेस 10-10 सरकार कैलासाची 50 फडके स्मृती. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती झाली इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. हे बघा आमच्या इकडे उपस्थित आहेत, काय टेन्शनच नाही. रोहित पाटील बघा बॉडी कशी आहे बघा. आणि सुमित डोंगरे, सुमित भाई कुठे आहे? चला या व्यासपीठावर आपण यायचं आहे. याच्यानंतर आपला सामना आहे तयारीमध्ये ना. आणि संघाची धावा संख्या 45, लॉस ऑफ 1 विकेट 3 षटकानंतर. आणि दोन्ही टीमचं विशेष कौतुक. आपण बरोबर प्रवीण आणि आकाशबाईची टीम बरोबर टाइमआउट चालू आहे. त्यांना माहिती वेळ झालेला आहे. जास्तीत जास्त 2 सामने जितके फास्ट खेळवता येतील तेवढ्या खेळण्याचा प्रयत्न तुम्ही चारही कॅप्टनना करायचा आहे, म्हणजे आपण लेवलला बरोबर येऊ. येस टाइम लावलेला आहे, टाइम अटेन्शन टाइम बरोबर आहे आणि बरोबर चाललंय काम सगळं. और चौथे गेंदबाज जयंत भोईर, पुराने गेंदबाजी. और क्या बॉल देके सफल होके खेलने की कोशिश की लेकिन लेग स्टंप के बाहर ज्यादा घूमी और वाइड बॉल घोषित किया अंपायर. याला बघा काय झाली सुविधा सोन्या बघ. पूर्वी हातगाड्या घेऊन होते लोक सायकलवर, आता काय याला उलटा काम झालं सगळं. स्लो रन बाहर जाएगी लगती है और मिड विकेट का इस बार लॉन्ग रन के पीछे एक दमदार झंडादार छक्का. आणि बघा चेंडू जरी मैदानाच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपल्या प्लेअरनी किंवा आपल्या गावातील खेळाडूंनी ग्रामस्थांनी आणून द्यायचं, कारण गावाची प्रीमियर लीग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 52 आणि तिकडे बघ कमलेमा, तिकडे जाऊ नको एअरपोर्टला, पटकन जाशील. और एक बार फिर से इस बार यहां ऑन साइड के ऊपर एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 53 आणि रत्नदीप दादा पाटील आपल्या षटकारासाठी 500 रुपये. आर ब्रदर्स त्यांचे पुत्र याला मंद वडिलांना प्रेम. फुल टॉस थी, एक ही सिंगल मिलेगा. एक सिंगल के साथ नैविक इंटरप्राइजेस मानस एससीसी, नैतिक इंटरप्राइजेस एंड मानस एससीसी पारगांव टीम का स्कोर पहुंचा है 54. धीमी गति की बॉल थी, सफल होकर गेंद को खेलने की कोशिश की थी मिड विकेट के स्क्वायर लेग के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले की बीच संपर्क हुआ ने डॉट गेंद. अनुभवी गेंदबाज देखिए जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है आज गांव के लिए, गांव के स्वाभिमान अभिमान और आनंद पारगांवची ही जत्रा. नेक्स्ट बॉल और ये लॉप किया है, मिड विकेट के ऊपर चौका मिलेगा और बाउंड्री आ गई. क्या विघ्नेश की बल्लेबाजी चल रही है. आकाश तारे का आउट होने के बाद इसे कहते हैं उनके साथीदार का खेल लीजिए. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही लगती. रायगड जिल्हा महानगरला गुरुची पंढरी. रायगड जिल्हा महानगरला. यस तो फिलहाल इस बाउंड्री के बदल स्कोर 58-58. कड़क बल्लेबाजी विघ्नेश की चल रही है. आखरी गेंद अंतिम बॉल चौथे ओव्हर की. कृपया चेंडू बाहेर गेला असेल तरी आपल्या खेळाडूंनी आपल्या समर्थकांनी जरी आणून दिला तर हरकत नाही, कारण पारगाव प्रीमियर लीग आपली प्रीमियर लीग आहे. सर्वांनी सहकार्य करा. शेवटचा चेंडू और एक बार फिर से इस बार ट्राई किया है और गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में जा चुकी है और गेंद को उठाने के लिए फील्डरों ने बड़ा प्रयास किया था, लेकिन थोड़े फंबल जरूर हुए थे, मगर एक ही सिंगल मिलेगा. विघ्नेश के पास होगी स्ट्राइक और इस 4 ओवर के समाप्ति के बाद नैतिक इंटरप्राइजेस मानस एसएससीएस टीम का टोटल स्कोर पहुंचा मेरे हिसाब से 59-59, लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकानंतर धावसंख्या झाली 59 आणि 59 ला एक मोरा तंबूत परतलाय. अरे भावा छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचे फौलाद. महाराष्ट्र
एस दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. दिवंगत लोकशाही साहिर साबळे जी ने गाया गाना हुआ ये गाना महाराष्ट्र गीत उस जमाने में काफी बहुत ही लोकप्रिय चला. ये गाना जब कई मेहमान आते तब हम सुनते थे तो शरीर के ऊपर इस बार लोहा आ जाता था, इतनी धार है इस गाने में. तो हमारे लोक शायर साबळे जी, हमारे इस गांव के दिवंगत भजन सम्राट जनार्दन पाड़गांवकर बुआ, हमारे भजन सम्राट संगीत रत्न केशवराव पाटिल बुआ, इन सभी को हम कोटि कोटि प्रणाम करते हैं कि दुनिया में ये लोग आए, हस्ते ऐसे आए, अपना नाम करके चले गए, लेकिन उनकी यादें हमारे जैन के अंदर हमेशा रहेंगे. असं मराठीमध्ये म्हणतात ना की मरावे परी कीर्ती रूपी ओरावे. रसिकांच्या मनामध्ये हे सर्व लोक अजूनही बसलेले आहेत. आशीष तारेकर लास्ट ओवर लेके ब्लास्ट करने का टाइम है इस ओवर में. और नैतिक इंटरबाजेस मानस एससीसी टीम का स्कोर 59 लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस बॉल है और ये फुल टॉस बॉल इसका मतलब लॉलीपॉप है. आ बैल मुझे मार गेंद अंतरिक्ष यस बैंक मैक्सिमम. ईएसएस और इस छक्के के साथ स्कोर 65, धावा संख्या 65. पांच गेंदों का खेल अभी भी शेष है. और ये फुल टॉस बॉल हमारे जरूर नेक्स्ट स्कोर के ऊपर खेला हुआ इंसर आउट शॉट है. गेंद भाग रही है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए. अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा रेखा पार. नंबर 4 और ये ओके के साथ स्कोर जा चुका है मेरे हिसाब से 69 69. और 69 इस बार देखा जाए फुल रन की बॉल जरूर है. और यहाँ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक यहाँ दूसरा रन पूरा क्या चीते की तरह दौड़ रहा है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मानना पड़ेगा थकान आई हुई है, लेकिन टीम के लिए एफर्ट देखिए, क्या रन चुराया. जैसे हिरन के पीछे चित्ता तेज दौड़ता है, उस तरह से रन लेने के लिए ये विघ्नेश और रत्न दादा ने बहुत ही बढ़िया, थक गए थोड़े जरूर, लेकिन इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 70. और 42 पे खेल रहे विघ्नेश. और से सिक्सर जाएगा और चल गई गेंद 6 रन. और इसी के साथ 48 पे पहुंचे विघ्नेश. पारगांव प्रीमियर लीग में ये क्या 50 पूरा करेगा. जूझ उसकी 50 पूरी करने के लिए उसे चाहिए 2 रन. बल्लेबाजी चाह गए गुरु. और ये बाउंड्री मिलेगी, 50 पूरी होने जाने लगती नहीं. गुड फील्डिंग. और ये क्या होगा, रनआउट का मौका बनेगा लगता है. और मारो उधर मारो. नहीं नहीं नहीं, ये पुराना कैसा तुम्हें दौड़ने में मिलेगा. और 50 पूरी, 50 रन पूरे. विघ्नेश बल्ला ऊपर कीजिए. तूफानी पारी, शानदार पारी, शानदार पारी. 24 कैरेट का यह असली सोना मैदान के अंदर विघ्नेश पाटिल. बाउंड्री नहीं है, ये सब चेक करो, चेक करो. थांबा जरा, चेक करा सर्वांनी. आता रिप्ले आपण कॅमेरामॅन चेक करा, कॅमेरा समोरच आहे. आणि सन्मान्य मनोज दळवी साहेब यांच्याकडून विघ्नेश पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक 50 धावा पूर्ण केल्याबद्दल. पहिला अर्धशतक आणि या पहिल्या अर्धशतकासाठी
माजी उपसरपंच मनोज दळवी साहेब यांच्या वतीने विघ्नेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आणि पहिला सामना पहिल्या मॅच मध्ये 50. क्या बात आहे. येस येस लाईव्ह चेक करतो आपण. नाही ते चेक केलंय आकाशबाई चौका नाहीये. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघितलंय. येस येस. आणि कॅमेरामॅनना विनंती असेल की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा. तुम्ही चांगलं काम कराल आणि चांगलं काम करत राहा. कुठेही कोणाशी मोबाईलवर बोलू नका. ही प्रीमियर लीग आहे. कृपया आपण आतमध्ये कॅमेरा घ्या. आणि सन्मान्य आमचे कन्हैया पाटील बुवा यांच्याकडून सद्गुरू सिमेंट सप्लाय सर्व यांच्याकडे 1000 रुपये. विघ्नेशला टोटल 1500 रुपये. पहली 50 और पहली मैच. क्या कड़क बल्लेबाजी. सलामी बैट्समैन वीरेंद्र सहवाग स्टाइल से हमला जोरदार. अभी दक्षिण अफ्रीका के हमला का फोन आया था. कड़क बल्लेबाजी चल रही. 16 गेंदों में इस बार जगह रन इकट्ठा कर चुके हैं. अंतिम बॉल ओ गई, हवा में गई और ग्राउंड के पार आर पार छप्पर फोड़. छक्के के साथ इनिंग समाप्त की है और छक्के के साथ विघ्नेश पाटिल 56 पे पहुंचे. मुझे नॉट आउट 56 दोनों की तूफानी पारी, जानदार पारी खेली है. शेर चला करता है, खुददार चला करता है. सिर ऊंचा करके कॉम पे विघ्नेश पाटिल जैसा बादशाह चला करता है. खटैक. और मुझे लगता है 85 हो चुका है स्कोर. नैतिक इंटरप्राइजेस मानस एससीसी संघ धाव संख्या 85 आणि विजयासाठी आता इकडे मात्र 86 धावांची गरज शिव मल्हार फायटर संघाला. टॉस साठी आता आपण इकडे निमंत्रण देतोय. आनंदी इंटरप्राइजेस पारगाव आणि त्यांच्या अपोजिट आहे तो म्हणजे दादा सरकार. पंढरीसाहेब फडकेच्या स्मृती. दोन्ही कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हा. विजयासाठी 86 धावांची गरज असून पडेल. रोहित आणि सुमित दोन संघनायक असतील. चला दोन्ही कॅप्टन. एका बाजूला आनंदी ट्रान्सपोर्ट टीमचा कॅप्टन रोहित आणि दुसऱ्या बाजूला दादा सरकार कैलासवासी पंढरीशेठ फडके स्मृती संघाचा कर्णधार सुमित डोंगरे. आपण त्यांना पाहणार आहात. तर टॉस केला जाईल या मॅचचा. आमचे उपसरपंच मनोज दादा दळवी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी घेत आहोत. चला दोन कॅप्टन. बेस्ट ऑफ लक सुमित या मॅच साठी. पहिला सामना आहे आणि एका बाजूला रोहित. तुम्हालाही शुभेच्छा. मनोज दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेत आहोत या मॅचचा. दुसरा सामना खरं तर PPL चा. दादा आपण इकडे या. टॉस महत्वाचा राहील. रखरखत्या उन्हामध्ये आपण सध्या आहोत आणि PPL चं आयोजन या स्पर्धेचं कॉल करतोय रोहित आनंदी ट्रान्सपोर्ट. यस हेड कॉल अँड इट्स अ हेड. रोहित थांबायचा आहे. टॉस जिंकलाय. सर्वात अगोदर निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करू. मला वाटतं समोर सुमित सारखा एक तगडा संघनक आहे. काय रणनीती राहिली या मॅच मध्ये. रणनीती काय नाही, नॉर्मल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. आज वडील देखील खेळतात रत्नदीप दादा आणि तुम्हीही खेळताय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल. 40+ खेळाडू आणि त्याचबरोबर यंगस्टर त्यांना मिळालेली संधी याबद्दल काय सांगाल. काय नाही, गावची प्रीमियर लीग खेळल्यावर ग्रामीण टीम मध्ये खेळण्याची चान्स भेटते यंगस्टरला. हेच प्लॅटफॉर्म. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. सुमित टॉस गमावला. बॅटिंग किती धावा बनवणार पहिल्या सत्रामध्ये. 60-70 करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं कॅप्टन म्हणून एक मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. तू काय इम्पॅक्ट टाकशील या मॅच मध्ये. हो नक्कीच, कारण कॅप्टन असल्यामुळे प्रेशर पण आहे. आपला नॉर्मल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये वंडर बॉय लवकर बाजार पण विघ्नेशने पारी सांभाळली. त्याने 50 केल्या. त्याच्या इनिंग बद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील. हो नक्कीच, कारण गावाची टुर्नामेंट आहे आणि नवीन प्लेयर बाहेर येतील. क्या बात आहे. तुम्हालाही शुभेच्छा या मॅच साठी. तर टॉस जिंकला आनंदी ट्रान्सपोर्ट टीमने. आनंदी ट्रान्सपोर्ट टीमने टॉस जिंकला रोहितने आणि पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलंय त्या ठिकाणी सुमितला. धन्यवाद.
धन्यवाद. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित पारगाव प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पुढच्या मॅचचा टॉस जिंकला आनंदी ट्रान्सपोर्ट रोहितच्या संघाने. त्याने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगला इन्व्हाइट केलंय. त्या ठिकाणी 10 सरकार कैलासवासी पंढरी शेठ फडके स्मृती टीमला, सुमितच्या संघाला, दोन्ही टीमला बंडूया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आणि मॅचकडे. पहिला सामना आणि पहिल्याच मॅच मध्ये विघ्नेश पाटीलचं आक्रमण पाहायला मिळालं. त्याने अर्धशतकी खेळी साकारली. त्याला कन्हैया शेठ पाटील यांच्या वतीने 1000 आणि आदरणीय मनोजदा दळवी उपसरपंच यांच्या वतीने 500 म्हणजे टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. आकाश तारेकरची सेना काल आम्ही होतो समालोचन करताना आम्ही सांगितलं देखील का तर रायगड प्रीमियर लीगच्या गेल्या 5 पर्वामध्ये आकाश तारेकर आतापर्यंत टॉप 4 मध्ये गेलेला नाहीये. पण यंदा संधी आहे, कारण हा मान यंदा उरण तालुक्याला मिळाला. मागचे 5 पर्व पनवेल तालुक्यामध्ये झाले आणि उरण तालुक्यामध्ये कालच्या पोलमध्ये टॉपर राहिला आकाश तारेकर, ज्याने सलग 2 सामने जिंकत ते थेट धडक मारली सुपर 16 मध्ये. त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु या मॅच मध्ये आता घरच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, त्यामुळे थोडी जबाबदारी त्यांच्याही खांद्यावरती आहे. एका बाजूला आपण पाहता कॅप्टन प्रफुल्ला, सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आलेले आहेत आघाडीचे 2 फलंदाज. ओपनिंग ब्लास्टर त्यांना आपण पाहता क्रीडांगणाच्या आतमध्ये. पारगाव प्रीमियर लीग गेले कित्येक पर्व आम्ही पाहत आलो. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. मला वाटतं पहिल्या पर्वापासून आम्ही या स्पर्धेमध्ये आहोत. या गावाची एकी काय असते ही कदर या स्पर्धेने दाखवली. युनिटी, मग महिला वर्ग असेल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण संपूर्ण मंडळी असेल, रेग्युलर क्रिकेटर असतील, सर्वांना एकत्र आणण्याचं काम या पारगाव प्रीमियर लीगने केलं. परंतु यंदा आपण सध्या आहोत या ठिकाणी अगदी मार्च एंडिंग मध्ये, त्यामुळे उन्हाचा तापमान वाढलाय, प्रखर ऊन आहे आणि अशातच या स्पर्धेचं आयोजन आहे. पहिल्या षटकासाठी स्वतः कॅप्टन आकाश तारेकर आणि त्यांच्या समोर डाव्या हाताचा खेळाडू हितेश पाटील आणि त्यांच्या बरोबर नॉस्टॉकिंग एंडला खेळाडू आहेत. त्या ठिकाणी एका बाजूला आशिष तारेकरने पहिल्या बॉलला विकेट टाकला, तर हितेशसाठी रितेशने पारितोषिक लावलं. पहिल्या बॉलला जर का बाद झाला तर 500 त्या ठिकाणी पारितोषिक आलं. आणि कमलाकर मामा जेव्हा फिल्डिंगला येतील तेव्हा त्यांना 3 विकेटसाठी सलग निखिल धुमाल मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने 5000 पारितोषिक आलंय. मला वाटतं ऑनलाईन पेमेंट इकडे जमा आहे. अनाउन्समेंट तेव्हाच करू जेव्हा पेमेंट आमच्याकडे येईल. आणि इथे आपण पता रितेश आमच्या सोबत 500 रुपये घेऊन आलेत. त्यांनी सांगितलं पहिला जर का बॉलला विकेट टाकला हितेशने तर 500. पहिला बॉल थोडासा बॅकफुटला गेले, मोठा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. खोलातला हा चेंडू होता आकाश तारेकर यांचा. बरोबर त्या ठिकाणी शॉर्ट्स कव्हरकडे ट्रॅव्हल होताना आपण पहिला सिंगल या बॉल वरती मिळेल. पहिली सिंगल आणि टार्गेट चेस करायचं जवळजवळ 86 मोठं टार्गेट आहे. 5 षटकांमध्ये या ठिकाणी या धाबांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये. 17.20 रिक्वायर्ड रेट आतापर्यंत या मॅच मध्ये आहे. बॅटिंग करत असताना टीम प्रफुल्ल मोकलच्या संघाला शिव मल्हार फायटर, एका बाजूला नैतिक एंटरप्राइजेस अँड मानस SSCS आपण पाहताय. या टीमला चांगलीच लढत होईल यात मात्र शंका नाहीये. चांगली कामगिरी अपेक्षित आहे प्रत्येकाकडून. PPL मध्ये इम्पॅक्ट टाकायचं रोहितने सांगितलं, जर का तुम्ही या स्पर्धेमध्ये चांगले खेळाल तर तुम्हाला ग्रामीणला प्रवेश मिळेल. पहिला बॉल, व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आकाश तारेकरच्या अगेन्स्ट आशिष तारेकरचा धमाका. PPL षटकार. शांत राहिला या फटक्यानंतर. फुल लेंथ वन्स अगेन लॉफ करत असताना डाऊन दी ग्राउंड. फिल्डर नाहीये पण एका टप्प्यावरती बॉल निघाला. बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार, चौकार.
दोघेही बंधुराज आहेत, छोटे मोठे. परंतु इथे आता आशिष वरचढ करत असताना आता आकाश कमबॅक करेल का पाहावं लागेल. वेगात टाकला लेंथ बॉल, हलकीशी आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपर यांना देखील बीट करतोय. बघा दुखापत झाली, चला लवकरात लवकर आपण तिकडे चला, फर्स्ट एड घेऊन चला. पायाला थोडासा क्रॅम्प त्यांच्या आला, कदाचित दुखापत झाली, लवकरात लवकर चला, पाणी घेऊन चला. या गोष्टी तुम्हाला या उन्हाच्या प्रहारामध्ये होताना पाहायला मिळतील. आकाश तारेकर कदा कॅप्टन आहेत आणि टेनिस क्रिकेट विश्वाचा हा सुपरस्टार खेळाडू आहे. त्याला थोडीशी दुखापत झाली, मग अतिरिक्त गर्दी करू नका. ते तर थोडासा जागा मोकळी ठेवा. आयोजक गेलेत, बाकी इतर सदस्य आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. थोडीशी दुखापत झाली, जास्त नाहीये. लवकरच आकाश पुन्हा एकदा सावरेल आणि मॅच मध्ये पुनरागमन करेल, यात शंकाच नाहीये. मिस्टर कपिल फर्स्ट एड हवा आहे तिकडे, ॲम्ब्युलन्स. कपिल असतोय, पार्वती मेडिकल स्टोअरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांनाही आपण पाहताय. बाईक स्कूटी घेऊन चला मैदानामध्ये, थोडी दुखापत जास्त झालेली आहे, त्यांना विश्रांती द्या. आपण थोडासा रिटायर्ड हार्ड करा, पुन्हा मॅच मध्ये उतरतील आकाश. चला गाडी घेऊन चला, स्कूटीचे चालक मालक कोण असेल आपण चला. चला स्कूटी घेऊन चला मैदानामध्ये. आकाश तारेकर यांना थोडंसं आपण विश्रांती देऊया, थोडी दुखापत झाली त्यांना पहिल्याच षटकामध्ये. चला स्कूटी घेऊन चला मैदानामध्ये प्लीज. थोडी दुखापत आहे त्यांना, जास्तीची नाहीये. चला कमलाकर मामा, मला आता चंद्रपॉल वाटत लांबशी टोपीमध्ये, वेस्ट इंडिज, क्या बात आहे, स्टायलिश मिस्टर इंडियन आणि चंद्रपॉल. पारगाव प्रीमियर लीगचे आयोजन ग्रामस्थ मंडळ पारगाव आयोजित आपण पाहता PPL 2026. प्रत्येकाचं खरं मनापासून आभार व्यक्त करावं लागेल. पारगाव प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटली की नेहमीच चर्चेचा विषय. थोडी दुखापत आहे, पुन्हा त्यातून सावरलंय आकाश. क्रिकेटच्या काळामध्ये तुम्हाला इंजुरी पासून प्रचंड दूर राहावं लागतं. सुमितने अनुभव घेतला मोठा, त्याला माहिती आहे दुखापत झाले की किती काळ मैदानापासून लांब राहावं लागतं. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विनंती असेल, आपण आपली काळजी घ्या, क्रिकेट खेळत राहा. आकाश तारेकर चांगला फिट आहे, तो गेले कित्येक वर्ष चांगला खेळत आलाय. सातत्याने दमदार परफॉर्मन्स आकाश तारेकर यांचा राहिला. आम्ही काल रायगड प्रीमियर लीग मध्ये सांगितलं, रायगड जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही तिथे वंडरबॉय आकाश तारेकरचं नाव नाही. असा एक दमदार खेळाडू आदर्शवत. चला आयोजक देखील तत्पर आहेत, लगेच फर्स्ट एड घेऊन मैदानाकडे गेले त्या ठिकाणी प्रथमोपचार करण्यासाठी. कपिल तयार होते पुढच्या स्टेजला कदाचित. या ठिकाणी कपिल खरं तर एनर्जी ड्रिंकची जास्त गरज आहे. ORS चालेल, ग्लुकॉन-डी चालेल, ऊन वाढत चाललाय. चांगली बॅटिंग, थोडा क्रॅम्प आला होता पायाला. मी मगाशी म्हटलं आकाश तारेकर लवकर सावरल्या दुखापतीतून, तिला मात्र शंका नाही, कारण नेहमी त्यांचा चांगला वॉर्मअप असो, क्रिकेटच्या खेळासाठी चांगलं कधी डेडिकेशन राहिलं, फिट आहेत. आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आकाश तारेकर ओव्हर द विकेट. आशिष साठी फुल टॉस, मिड ऑफच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली, बॉल चालला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने एका टप्प्यावरती, सीमा पार चौकार. स्पीड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावर मारलाय आणि याही वेळेला डीप मधून विघ्नेश. व्हॉट अ एफर्ट, अप्रतिम फिल्डिंग. परंतु इथे तिसरा रनचा प्रयत्न झालाय, एक धाव वाचवली विघ्नेशने, असं म्हणायला हरकत नाहीये. आदरणीय विजय दयाल पाटील साहेब यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय
विजयजी दयाल पाटील. मला वाटतं ग्रामस्थांचं प्रत्येकाचं योगदान आहे. फुल नाही फुलाची पाकली आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या गावासाठी प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी येऊन आर्थिक सहकार्य करतो, ज्यामध्ये आदरणीय विजयजी दयाल पाटील यांच्या वतीने 2000 या स्पर्धेला आम्हाला मिळालं. त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. 18 रन पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला. 18 धावा आल्या, जिथे मनीष तारेकरने जर का झेल टिपला तर कल्पेश मुकल यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक आलं. मनीषसाठी प्रत्येकासाठी पारितोषिक आहे. मनीष तारेकर कुठे आहेत बघा, तुम्ही जर का झेल टिपला तर कल्पेश मोकल यांच्या वतीने 500. विघ्नेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिल्या इनिंग मध्ये स्फोटक 50 आपण त्याची पाहिली. अर्धशतके खेळी त्याने साकारली. आता या षटकामध्ये विघ्नेश आले. सुरुवातीला चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंग टीमला. 18 आल्या, 17.20 और 1/100 असताना मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 18 येताना पाहायला मिळाल्या. विघ्नेशचा लो फुल टॉस याही वेळेला ऑन साइडला मारायचा होता. बॅटची वरची कडा घेत असताना एकचा कव्हरला बॉल डीप मध्ये चाललाय. सेकंडचा कॉल. 2 धावा घेत असताना दोन्ही खेळाडू. ओव्हर थ्रो होता. येस टाइम अलर्ट. मला अजून बोलू इशारा कसा केला विशू कोहली यांनी. आता आला इशारा त्यांचा. टाइम अलर्ट त्या ठिकाणी केलाय. आणि बघा एक विशेष सूचना असेल, कोणी उपाशी पोटी खेळू नका उन्हामध्ये. थोडासा काहीतरी खा आणि मगच मैदानामध्ये उतरा. पाणी देखील प्या भरपूर, कधी थकवा येऊ शकतोय. त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती राहील, उपाशी पोटी कोणीच खेळू नका. फटका फसलाय आणि पुन्हा संधी. लीडिंग एज फर्स्ट विकेट डाऊन. आशिष तारेकर बॅक टू दी डगआउट. फुल टॉस बॉलला कॅपिटलाइज करता आलेला नाहीये आणि पहिला फटका इथे आपण पहिला धक्का बसला बॅटिंग करताना आशिषच्या संघाला, प्रफुल्ल मोकलच्या संघाला. सुखात ठेवली प्रजा, जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. असं जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. विकेट नंतर मात्र हा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दबाव थोडासा विघ्नेश वरती क्रिएट करत असताना मैदानामध्ये आपण पाहताय प्रफुल्ल मोकलला कॅप्टन इनिंग त्यांना घ्यावी लागेल. बघा पुढच्या मॅच मध्ये रोहितने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग साठी सुमितला इन्व्हाइट केला. हा सामना जसा संपेल लगेच तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये जावं लागेल. याही वेळेला ऑन साइडला देख घुमा के ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झालाय हवाई सफर. लॉंग ऑन ला क्लिअर करताना हा षटकार. शोभा संभाजी राजा
धन्यवाद. टीट ऑर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, सांगतोय स्वतः कॅप्टन प्रफुल्ल मोकल. त्याच्या बॅटमधून आक्रमण षटकार होताना येताना पाहिला. आणि टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्ड मध्ये पण जर पाहिली तर 1 गडी बाद 30 धावा, 86चा पाठलाग म्हणजे अजूनही अब तक 56. 56 ची गरज येणाऱ्या काही बॉल मध्ये बॅटिंग करत असताना मैदानामध्ये प्रफुल्लच्या टीमला शिव मल्हार संघाचा कॅप्टन मागचा पाय वाकवत आणि इथेही स्लॉट मधला बॉल मिड विकेटच्या बाहेर फेकलाय. सिक्सर प्लॉट मध्ये वन्स अगेन षटकार. ज्या विघ्नेशने पहिल्या इनिंग मध्ये वादळ निर्माण केलं होतं आणि त्या विघ्नेशच्या अगेन्स्ट आता पुन्हा एकदा प्रत्युत्तर देताना प्रफुल्ल मोकल या खेळाडूला आपण पाहताय. अफलातून बॅटिंग, क्या बात आहे. त्या दिवशी एका नाईट स्पर्धेमध्ये आम्ही उल्लेख केला प्रफुल्ल मोकलला ही फिटनेसकडे लक्ष द्यावं लागेल, थोडा हेल्दी झालाय. आणि तुम्हाला जर का क्रिकेटच्या खेळामध्ये इम्प्रोव्हायझेशन फटके दाखवायचे असेल तुम्हाला फिट राहावं लागतं, थोडंसं फ्लेक्झिबल राहावं लागतं. आणि इथे बघा दुसरा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रफुल्ल यांच्या बॅटमधून. लगातार दुसरा 36 धावा, अजूनही 50 ची गरज आहे. बॅटिंग करत असताना शिव मल्हार टीमला बघा भरपूर वेळ घेत आहे, त्यामुळे विनंती राहील शिव मल्हार फायटर आणि एका बाजूला नैतिक एंटरप्राइजेस आणि मानस SSCS. अशी लढत आहे आकाश अँड प्रफुल्ल या दोन कॅप्टन मध्ये. प्रतिष्ठेची लढत आहे, फार महत्वाची लढत. आणि आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहायला मिळाला 36. नेक्स्ट बॉल यावेळेला लॉंग चेस होता, कधी बॉलचा पाठलागचा प्रयत्न जरूर झाला पण अवे फ्रॉम द बॉडी असल्या कारणाने इथे वाईट बॉल घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त रन्स मिळेल, अजून 49 ची गरज आहे. विघ्नेशने केलेला अर्धशतक व्यर्थ जाईल की नाहीये आता पाहावं लागेल, कारण इथे जर का प्रफुल्ल थांबला तर धावा होतील. फुल लेंथ बॉल अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल निघाला विकेट किपर कडे. निर्धाव 2 षटकाचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा आल्या 19, मागच्या षटकामध्ये धावा आल्या 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर कार्ड मध्ये 1 गडी बाद 37. 18 बॉल मध्ये 49 समीकरण बाकी आहे. डीजे प्लीज. दोन ओव्हर मध्ये 37 आल्या 37 आणि आता 3 षटकांचा खेळ बाकी 18 मध्ये 49 धावांचं समीकरण असताना सेकंड स्पेल मध्ये आलेत आकाश तारेकर. यॉर्करचे बॉल त्याच्यावरती मात्र अक्षरशः तुटून पडले फलंदाज आणि त्याच्यामध्ये मोठे फटके आपण पाहिले. परंतु या लढतीमध्ये आता किती धावा येतील पाहायचं आहे. सागर पाटील देखील सज्ज आहेत पुढच्या मॅच साठी. 40+ मास्टर मानगाव रिटर्न. पारगावचा बुलंद आवाज किंग ऑफ पारगाव, बऱ्याच उपाध्या त्यांना मिळालेल्या आहेत. मिस्टर पॅरोट पोपटचा आवाज फेमस त्यांचा आहे. 18-49 समीकरण पण जाऊया मॅचच्या दिशेने. हितेश आणि एका बाजूला प्रफुल्ल 2 डाव्या त्याचे खेळाडू आक्रमक बॅटिंग करत असताना 16.33 रिक्वायर्ड या मॅच मध्ये आहे. आकाश तारेकरांचा फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह चा प्रयत्न हितेशचा पण पाहिला, ब्लॉक कॉलला टाकला होता आणि त्या बॉलला सिंगल घेत असताना आशिषने चांगला समाचार घेतला होता आकाशच्या मागच्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात धमाकेदार आशिषने केली होती. विघ्नेशच्या षटकामध्ये आशिष बाद झाला आणि त्यानंतर हलकासा बॅकफुटला जाईल असं वाटलं होता प्रफुल्लचा संघ आणि तदनंतर प्रफुल्लचं देखील आक्रमण होताना पाहायला मिळालं. कमबॅक मोमेंटम महत्वाचा आहे. लोअर फुल टॉस
ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉल खेळत असताना हलक्यात केले, सन्मान दिला चेंडूला आणि इथे कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. 16 चेंडूमध्ये विजयासाठी 48 पर बॉल मागे 300च्या स्ट्राईक रेटने मात्र 3 धावा. 16-48 यॉर्कर टाकलाय, तो क्रशिंग होता, बॅटचे टोन घेऊन मात्र बॉल निघाला मागे बॅकवर्डला, सेकंडचा कॉल रिस्की आहे आणि इथे रिस्क घेत असताना 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आल्या. बॅटला लागूनच निघाला बॉल मागे, बॅटच्या टोनला लागला, इथपर्यंत आवाज आला, नो डाऊट. आणि त्यानंतर विकेट किपरच्या मागे असले थर्डमॅनचा फिल्डर त्यांनाही बीट केला आणि 2 धावा मिळाल्या. 15 मध्ये आहे आता 46, 15 चेंडू आणि 46 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला, व्हॉट अ शॉट, अप्रतिम, अल्टी पल्टी बॉलला केलाय, पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार कल्टी, षटकार. बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये स्टान्स बदलला आणि त्यानंतर बॅट स्विंग, हँड अँड कोऑर्डिनेशन, बॉलच्या लाईन मध्ये आले आणि बरोबर लॅप शॉट, लॅप स्वीप पाहायला मिळाला. त्या ठिकाणी षटकार. प्रफुल्लच्या बॅट मधून 6 धावा येताना आपण पाहिल्या. 14 बॉल मध्ये 40 धावा, 14 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड 40 रन. यावेळेला पायात टाकला बॉल, शरीराच्या अगदी दिशेने निघाला होता बॅकवर्डला, वाईट बॉलचा इशारा, डाऊन द लेग, अंपायर्स कॉल वाईट बॉल. अवांतर धाव मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना प्रफुल्ल मोकलच्या टीमला कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर या मॅचचा 14 मध्ये 39 धावा. मॅच ऑन आहे. मी मगाशी म्हटलं प्रफुल्ल जर का अधिक काळ विकेटवर थांबला तर मात्र अडचणी वाढतील फिल्डिंग टीमच्या वाट्याला. फुल टॉस आहे, हॅमर्ड केला, मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याच्या डोक्यावर मारला, गॅप मध्ये मोठा गॅप शोधत असताना त्या ठिकाणी हा चौकार, 4 रन. This, yes, DJ, please. त्रेपन्न आल्या आणि आता 2 ओव्हर मध्ये बनवायच्या 33 धावांची गरज आहे. पारगाव प्रीमियर लीगचा पहिला सामना 2 टीम मध्ये. आकाश सारेकर एका बाजूला, प्रफुल्ल, टीम नेम शिव मल्हार फायटर, त्याच्या बरोबर नैतिक एंटरप्राइजेस आणि मानव CS. आज संघ आपण बाजार सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या टीमला आपण पाहू शकाल. बिग बॅटल, 1 षटक इकॉनॉमिकल फिगर हवाय, कमी धावांचा हवाय फिल्डिंग टीमला. या मॅच मध्ये जर का कमबॅक करायचं असेल तर इकॉनॉमिकल फिगर षटक आता गरजेचं आहे सामन्यामध्ये पलटवार करण्यासाठी आकाश या टीमला. आणि त्या षटकाची जबाबदारी आली आहे. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तिकडे येतील. वैभव पाटील
वैभव पाटील यांना पाहता आपण चौथ्या षटकासाठी डिसायडर ओव्हर आहे. हा सामना कोणत्या दिशेला जाईल, फार महत्वाचं षटक आहे. जर का इथे धावा जास्त आल्या मला वाटतं त्या ठिकाणी बॅटिंग टीम फ्रंटफुटला राहील. 12-33 च कॅल्क्युलेशन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये नियम आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला पूर्ण करावा लागेल विजयासाठी. ही महत्वाची सूचना आहे. 53 धावा आल्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये. आस्किंग रन रेट जो होता 17.20 त्याच्याही पुढे आहेत. 17.60च्या आसपास. रिव्हर्स मारलाय, फिल्डरला शोधलाय, अखेरकार विकेट. ट्रॅप लावला होता हितेशसाठी आणि इथे मात्र पहिल्याच बॉलला विकेट. कहाणी मिटवीस. आता येणारे बॉल 11 विजयासाठी 33. अजून पहिला सामना संपलेला नाही आणि 12:30 वाजलेत. बघा महत्वाची सूचना असेल, टाइम अलर्ट. वैभवला मात्र पहिल्या बॉलला विकेट मिळाला. रिव्हर्स खेळत असताना हितेश बाजरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. इनिंग नंबर 4. बॅटर नेम सिद्धेश. यस, सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण त्यांना येताना पाहू शकाल. त्या ठिकाणी धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे 53. क्या बात आहे, टो क्रशिंग यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. वैभव पाटील यांची बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर दमदार आहे. अगदी हलवार पद्धतीने ते बॉल सोडतायत फक्त आणि यॉर्कर बॉल टाकला. 1 सेकंड डॉट. मी मगाशी म्हटलं हे षटक ठरवेल हा सामना कोणत्या दिशेला जाईल. आता सलग 2 डॉट बॉल ज्यामध्ये एक विकेट मिळाला वैभवला. आता 10 बॉल 33. 10 मध्ये 33 तर समीकरण या मॅच मध्ये आहे. अंतिम 10 बॉल 33. ओव्हर पिच स्लॉट मध्ये आला. डाऊन द ग्राउंड ऑन साइड ला. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दबाव वाढत चालला होता बॅटिंग टीम वरतीने. अशातच आपण पाहिला सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून हा धमाका षटकार आला. तर 9 बॉल मध्ये 27 धावा. मॅच ऑन. अंतिम 9 चौकार विजयासाठी 27 समीकरण. पुढचा बॉल देखील आक्रमक फटका. याही वेळा हा पंप जॅक इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा षटकार लगातार दुसरा. बॉल असेल त्या ठिकाणी 7 विजयासाठी 21-7-21 च कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये. निर्णायक बॉल टाकतोय वैभव. खोलातला बॉल. स्ट्रॉंग अपील. इम्पॅक्ट बॉलचं डिरेक्शन आउटसाइड द ऑफ स्टंप. या ठिकाणी यॉर्क पाहायला मिळाला. कमालीचं कमबॅक. 2 षटकार हे अपवाद राहिले वैभवच्या षटकामध्ये. अन्यथा ही गोलंदाजी दमदार राहिली. आता 6 मध्ये 21 समीकरण. डीजे प्लीज. याचे नायन माझ्या पाया खायल्या
होतोय जेवणाची व्यवस्था झालेली आहे चालू जेवण सुरू झालंय त्यामुळे सर्वांना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्या आज खरं तर स्वामी प्रकट दिन हा एक अतिशय शुभ दिवस असल्या कारणाने प्युअर व्हेज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा खरं तर सातत्याने मोलाचा संदेश त्यांच्या माध्यमातून मिळाला आणि नेहमी स्वामी भक्त आपण जर पाहिजे त्यांच्यामध्ये कृपा आशीर्वाद त्यांचे राहिले स्वामींचे त्यांचाच प्रकट दिन आहे त्यामुळे प्युअर व्हेज आहे उद्याही मला वाटतं व्हेज असेल आणि संडेला थोडासा नॉनव्हेजची तयारी राहील या स्पर्धेमध्ये त्यामुळे सर्वांना विनंती असेल जेवणाचा आस्वाद घ्या अंतिम षटक जुनं ते सोनं रत्नदीप पाटील आणि त्यांच्या समोर सध्याच्या घडीचा आक्रमक खेळाडू प्रफुल्ल मोकल कॅप्टन ऑन स्ट्राईक कॅप्टनला करावी लागेल या ठिकाणी एअर स्ट्राईक हा सामना जिंकायचा असेल तर 6 मध्ये 21 धावा अंतिम षटक निर्णायक बॉल पहिला बॉल त्या ठिकाणी पंच आमच्या दिशेने टर्न झाले त्यांनी सांगितलं हा वाईड बॉल आता 6 बॉल 20 6 मध्ये 20 म्हणतील का शिव मल्हार फायटर टीमला प्रफुल्ल मोकलच्या संघाला स्वतः प्रफुल्ल मोकल स्ट्राईक एंडला आहेत पुन्हा बॉल सोडलाय आणि याही वेळेला वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला एकोणीस आणि इथे मात्र पार्टनरशिपचा प्रयत्न बॉलला फ्लाइट दिली बघा गती कमी आहे परंतु मतीचा वापर करत असताना कमालीची गोलंदाजी चला LBW साठी रिव्ह्यू नाहीये अंपायरशी आपण वाद घालू शकत नाहीये अंपायर कॉल लास्ट कॉल अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन आता अंतिम 5 बॉल आणि विजयासाठी मला वाटतं 19 धावांचं समीकरण ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं असं म्हणायला हरकत नाहीये आतली कडा घेतली रुबी कट बॉल मागे चाललाय दबाव आता पुन्हा प्रफुल्ल वरती फुल लेंथ वाईड यॉर्कर क्या बात है एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आता शेवटचे 4 बॉल 19 धावा अभी नाही तो कभी नाही प्रत्येक बॉलला मेगा हिट करावाच लागेल 4 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण ध्रुव मात्र प्रचंड खुश आहे षटकाराला की ध्रुव देखील नाराज होईल बघा आलाय षटकार क्या बात है मॅच ऑन सामना संपलेला नाहीये शेवटचे 3 बॉल आणि 13 धावा आ गया पहिला सामना आता हाय व्होल्टेज होत चालला पहिला सामना अटीतटीचा होत चालला पहिल्या लढतीमध्ये मात्र प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली कोण जिंकणार हा सामना कंपल्सरी चेस आम्ही 3 वेळा अनाउन्समेंट केला आतापर्यंत या इनिंग मध्ये त्यामुळे सांगायची आता जास्त गरज मला वाटत नाही त्यांना माहिती आहे परंतु कुणाला आवर्जून आम्हाला सांगितलं या गोष्टी आता अनाउन्समेंट करा कारण आता शेवटचा क्षण आहे 3-13 3 मध्ये 13 करायचे असेल तर 2 षटकार एक सिंगल चालेल या मॅच मध्ये 3-13 आता कोणाचे होतील बॅटिंग करणाऱ्या संघाचे की फिल्डिंग करणाऱ्या संघाचे पाहायचं आहे फुल टॉस बॉल मोठा फटका खेळत असताना फटका फसला झेल टिपला तर मात्र मॅच मध्ये मोठा धक्का बसेल ही कॅच नाही तर मॅच पकडली प्रफुल्ल बॅक टू द डगआउट 2 बॉल 13 जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांना लवकरात लवकर जेवण चालू झालं तिकडे आपण जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या लंच ब्रेक दुपारच्या सत्रामध्ये होतोय आता 2 मध्ये 13 एखाद दुसरा चमत्कार गोलंदाजाने केला तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल चला जेवणाचा आस्वाद घ्या आम्ही सूचित करतो बघा जेवण तिकडे चालू झालं काउंटर आयुष्यामध्ये मिळालेला आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो चला प्रफुल्ल आता जेवण वाढण्याची तयारी करा दोन्ही संघ आकाश तारेकर आणि प्रफुल्ल मोकल दोन्ही कॅप्टन तुम्हाला पुन्हा आम्ही सांगतोय
तुम्हाला आता लगेच तिकडे जेवणाची तयारी करायची आहे. मॅच झाली हे सर्वात अगोदर प्रफुल्ल मोकल मुख्य, कारण तो ड्युटीवरती जाणार आहे, कारण त्याला त्याच्यासाठी आम्ही ऍडजस्टमेंट केली आणि एअरपोर्ट मधून तो सामना पाहणार आहे. तिकडून 2-12 काही होऊ शकतं, चमत्कार घडू शकतो. या मॅच मध्ये नवीन फलंदाज आले त्या ठिकाणी मयूर पाटील. 2-13 जस्ट 12 नाही 13. टेन्शन आलं लगेच फिल्डिंग टीमला. 2-12 म्हटल्यानंतर संधी असते कधी कधी. क्या बात आहे, ओल्ड इज गोल्ड, वर्ल्ड एक्सपिरियन्स. रत्नदीप पाटील यांची गोलंदाजी आपण पाहिली तर अप्रतिम राहिली. किताब पे धूल बैठने से कहानियां खत्म नाही होते असं म्हणतात. जुनं ते सोनं आणि ज्याने एकतर पारगावच्या क्रिकेटला दिशा दिली असे दमदार खेळाडू रत्नदीप पाटील यांनी कमबॅक करत असताना हा पहिला सामना जिंकलाय आकाश तारेकर यांच्या संघाने. अभिनंदन आकाश तारेकर, हार्ड लक टीम. प्रफुल्ल मोकल संघनायक, तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. चला आता लगेच जेवणाकडे आपण चला दोन्ही टीम. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे तो विघ्नेश पाटील ठरला या सामन्यात.